तर नमस्कार मित्रांनो, आज आम्ही आलो होतो विहिरीवर. तर विहिरीचा बघा चौथा दिवस चालू आहे. प्रफुल्ल भाऊ काय म्हणणं आहे तुमचं? बस कधीपर्यंत विहीर कंप्लीट होईल आपली? कमीत कमी 8 दिवस लागतो तो. 8 दिवस लागेल का भाऊ? Yes. तुमचं काय नियोजन आहे? किती दिवसात विहीर कंप्लीट होईल आपली? 8 दिवस. अहो ते जिट्टू हे आमचा डॉन माणूस आहे. हे बघा जिट्टू कशानं तारानं बांधायले तार. हे आमचा डॉन माणूस आहे. डॉन हे बघा डॉन आमचा माणूस अध्यक्ष आहे. आहे. अध्यक्ष साहेब सगळं आम्हाला कसं नियोजन लावायचं काय नाही. जिट्टू पडत तारा, आता बंद करा. जिट्टू पडत तारानं बांधत का हो? पॅकिंग. तर मित्रांनो हे जिट्टू बघा तारानं बांधलेला आहे. आता पोते पडा हा. तर मित्रांनो आता आम्ही शिमटीचे पोते फाडणार आहे. तर पाहू शकता ब्लेड कुठे आहे आमची? ब्लेड कुठे? थांबा, ती ब्लेड नाही, ती छोटी. हा ती आणा, मी फाडतो. कोणती? कॅमेरा धरता का तुम्ही? जरा मजा वाटते मला. बरं बरं ठीक आहे. एक केसाकडे हो, जाऊन पाहू द्या. गरीब माणूस आहो. हा गरीब माणूस आहो. लास्ट दिवशी तुम्हाला अवतार दाखवतो. नाश्त्याच्या दिवशी दाखील हे काय मॉडेल. आता जरासं तुम्हाला तर माहिती आहे ना, जिट्टू तुमच्या आपल्या लय भयंकर. जिट्टू गावाकडे व्हिडिओ आला असेल मला जिट्टू माहिती. काढायला किती रुपये घेता? 500 रुपये का तुमच्या उधारीवर? उधारी 250. चलो हे बी ठीक आहे. थांबा. तर मित्रांनो हे धरा, कॅमेरा धरा. थांबा एक सेकंड. मित्रांनो प्रफुल्ल भाऊकडे आम्ही कॅमेरा देत आहे. Yes. प्रफुल्ल भाऊ घ्या. तर शिमटीचे पोते फाडण्याची बघा सोपी स्टाईल सांगतो तुम्हाला. असे सगळे पोते हे करून घ्यायचे अगोदर, एक साईडला म्हणजे बराबर लावून घ्यायचे. आणि पोते लोक कसं फाडतात असे Direct चिर फाडत. आपल्याला डायरेक्ट असे फाडायचे सांग तुम्हाला. काय करायचं? चिरफाड डायरेक्ट उगा नाव माय. करायचं पहिल्यांदा, मग असं या साईडनं बस. झालं. परत मग असं यस बस. असं झालं का? परत असं, मग असं असं. जर तुमच्या इथे कोणी माणूस मिळाला चिरफाड करायला कोणी असलं तर यायचं वेळी या. तुमचं नाव काय? हे बघा सूरज भोसले. याचं गाव आंबा. पाहू शकता अशा प्रकारे सिमेंट बराबर दिसती. काय याच्यात भेसळ झाली का काय झालं पाहता येते. त्याच्यामुळे अशा प्रकारे सिमेंट कधी पण फाडायची असते. तर सगळे पोते या ब्लेड द्या फेकून हिनं काय बराबर तर नाही. हा, बस. आमची ब्लेड काढतो. कारण आता याचं खंजर आहे बघा मोठं सांगीन. आमची तुम्हाला blade काढतो. बघितलं नसेल तुम्ही कोवा. हे एकदा जिट्टू बघा कसा आहे भाऊ. कसा आहे? स्वच्छ आहे की नाही? नंबर एक. 550 रुपये आहे बरं का उधारी. मराठा गाव आहे ते किशोर नरवाडे नाव आहे. हे बघा याची प्लेट भोसले माझं गाव आहे फक्त 2 रुपयाची प्लेट, पण त्याची कमाल बघा. पाहू शकता 0 मिनिटात बस 700 लांबच. कामं करून टाकते. ऐक ना. 0 मिनिटात 700 कामं करू शकते मी. बघा बघा हे बघा आपली इकडे बसली का? हे बघा अशा प्रकारे काही बस. नवीन काहीतरी नवीन नवीन दाखवावं लागतंय. कारण की मग. नवीन दाखवल्याशिवाय माणूस पुढे जाईना. उगा ना माय. पुन्हा पुढे. पाहू शकता. आंबा आंबा. पाहिलं का? येस. तर ओके. हा सगळे पोते फाडून टाकतो. सगळे एक पण ठेवून नाही. सगळे चक लांब. फाडू का? परफुल्ल भाऊ, सगळे फाडू. आव तुम्ही ते ढिगावरचे सगळे फाडा. कोणतं? चक ढिगावरचे ते चक लांब करून टाका. पाहू शकता. हे फाडा ते लागते राहू द्या. सगळे अशी सिमेंट दाखवावं लागते. अशी हा, क्वालिटी आणि उग्गन quantity माय. अशी दाखवावं लागते. अल्ट्राटेक म्हणतात काय? देश की नंबर 1 सिमेंट. अल्ट्राटेक. फाडू का? हा यस यस. फाडा. अरे माहित हे पाहू पडलं. शकता. ली. झाले का? ओके. हा, परफुल्ल भाऊ आहे का इथं? हा पण काय मी तुम्ही ताण घेऊ नका. ओके. हाताला लागली वाटते ब्लेड. लागू द्या. लागली का? मर्द को कभी दर्द. दर्द नाही होता. हा ते खरी गोष्ट आहे. ठीक आहे. चला सगळे लावा. हो लावा. नाव हो भारी जमते. हो तसं काय करत नसतात इकडे. तुमचं नाव येईन झाले मला. तुमचं नाव काय? नाही हो किशोर भाऊ द्यायला लावे का? हो जय महेश मती म्हणून लावा. लावू नको फक्त 10 रुपये असं कर. हा लावा लावत नाही असं कर. लावा लावा. स्टार्ट. जय महेश मती. चलो. चालू करो. हा, तर पाहू शकता काम सुरू झालेलं आहे. तर अशा प्रकारे काम केले जाते. यानं लहानपणी शाळा शिकल्या त्याच्यामुळे याच्यावर ही आलेली आहे मित्रांनो. काही वाईट बोललो असलं तर माफ करा. मात्र खरं बोललो का नाही? हा तेच तर म्हणायलो. शाळा शिकले नसल्यामुळे अशा प्रकारे येतील. तर तुम्ही शाळा शिका, असे कामं करू नका. इथं उन्हात तपावं लागतंय, असे कामं करावं लागतात. मग उन्हाही लागते. घडी बरोबर मोठा झाला की नाही? अरे अवघड राहतंय. अशा प्रकारे काम मात्र रोज जास्त भेटायला त्याच्यामुळे आता करावं लागेल. तर 700 रुपये हजेरी भेटायला मित्रांनो आहे ना.
त्याच्यामुळं खाणं पिणं पुन्हा मालकाकड. बस 2 पार्ट्या सोड, 2 पार्ट्या मालकाकडे. चलो हे बी ठीक आहे. मालकाला जावंच तर हे करून टाकतं, हे काय नाही. हिर बांधायच्या वरती आम्हीच पैसे तर हिर बांधायला 40,000 रुपये लागेल मित्रांनो, आणि मिस्त्रीचा खर्च 30,000 रुपये. तर तुम्हाला जर विहीर वगैरे बांधायची असेल तर यांच्याशी संपर्क करा. ना. कोणाची? आपली तर ओळख असेल, परफुल नरवाडे मराठगा. ओके, थँक्यू. तर सांगा आपला परिचय द्या भाऊ. हा, परिचय द्या ना आपला. प्रेम लोणी. काय परिचय हा द्या की हो. तिकडे त्याच्याकडे हो जिट्टूवाला. हो जिट्टूवाले मामा. तुकाराम महाराजांच्या येडगाव पसलं मराठगाव माझं गाव, किशोर माझं नाव, हा आणि हे माझं काम. हाँ तू प्रेम भाऊ तुमचा परिचय द्या. काय जमत नाही. हाँ और हमारा परिचय तो जानते हैं आप लोग. सूरज भोसले, अंबा माझं गाव. तर मित्रांनो कॅटली दाखवा. कॅटली घेऊन निघालो आम्ही पाणी आणायला. बस लय प्रेम भाऊ आणि किशोर भाऊसाठी पाणी तहान लागली म्हणते यायला, त्यांची मदत करायला आम्ही पाणी न्यायला चलो. आपण काय बोलू शकता? त्याला लय ताण लागली होती, त्यासाठी पाणी देऊ म्हणलो प्यायला. चला तर आम्ही आमच्या आखाड्यावर चाललेलो आहे. तर थांबा गेले आमची तुम्हाला गाय गाय बघून प्रेम भाऊ यायले पाहू शकता. प्रेम भाऊ या. चलो ये भी ठीक है. व्हाट्सअप जय भीम पब्लिक लाव. क्या बोलते पब्लिक. तर मित्रांनो पाणी पिऊन आलो आम्ही डायरेक्ट आपल्या कामाला. तर प्रफुल्ल भाऊ आपले काम चालू केलेले परफॉर्म एकदम ओके रित्या. तर प्रफुल्ल भाऊ जमाला की नाही बघा बरं काय नाही अजून. माल वगैरे जमत असला तर सांगा, आणि काही चुकत असलं तर सांगा. म्हणजे कसं यायला घडाघड पाठीत आहे ते लवकरच. बरोबर आहे ते. बरोबर आहे का नाही प्रफुल्ल भाऊ? काय बरोबर बरोबर आहे बरोबर आहे. सांगा बरं काय तुम्ही. मला माहिती आहे आपण माल कसं घालवतो ते. माल बघा कसा एकदम क्वालिटी आणि क्वांटिटी असली पाहिजे आपल्या कामामध्ये. हो विषयच नाही. मग कामामध्ये क्वालिटी असली कसे चांगलं काम असतंय. तर पाहू शकता. हा, आणि माग आपले प्रेम भाऊ आणि किशोर भाऊ काय करायचं माहिती का? काय करायचं? हा कडं भरायला माझ्या एकाने पाईप धरला, दुसरं माल द्यायला. आता त्याच्याकडे मी जात आहे थोड्या वेळानं. तिकडे जाऊन पाहूया काय लोकेशन आहे काय नाही, ते काय नियोजन आहे ते पाहूया. चलो चलो. पाहू शकता मित्रांनो आलो यांच्याजवळ प्रेम भाऊ आणि किशोर भाऊ जवळ आलेले. कसं काम चालू आहे प्रेम भाऊ? ओके म्हणजे काम चालू आहे. भाई चालू आहे का? कडे वगैरे भरणं. तर पाहू शकता अशा प्रकारे वरून माल येते आणि खाली इथरोक येते. सप्लाय भारी जमलेली यायची. आपले जिट्टूवाले काय म्हणतात किशोर भाऊचा कसा विषय? किशोर भाऊ काय म्हणणं आहे तुमचं? नंबर 1 चालू आहे का काम? संपर्क करा. कुठं काम वगैरे लागलं टाकायचे असतील तर संपर्क करा. चुकीचे कडे टाकायचे असले तर चुकीचे काम आपल्याला म्हणजे यानं काम केलं तर 10 दिवस पाहायचे काम नाही. 10 दिवसानं मनानं कडे गळून पडणार. हो सूरज भाऊला विचारा. काय सूरज भाऊला विचारा कसं काम करतो ते. आणि एका वर्षाला पैसे दिले तरी काय घोर नाही. पण तुम्हाला म्हणले विषय संपला. तर सूरज भाऊला विचारा कसं काम चालू आहे ते. काम म्हणजे 1 नंबर चालू आहे खरं सांगणं म्हणजे. मिस्त्री मी कोणते मिस्त्री? लोणी मिस्त्री. लोणे मिस्त्री म्हणाल हे होय. लोणी मिस्त्री म्हणाल हे कुठून आपत आली की बाबा. एका डोक्याला ताण झाले म्हणलं. होय तुम्ही म्हणत असाल. हा काही प्रॉब्लेम नाही म्हणलं लोणे मिस्त्रीला आपण. चलो हे बी ठीक आहे म्हणलं. तर काय विषय मित्रांनो, थांबा 2 मिनिटचं काम अशा प्रकारे चालू असते मित्रांनो. तर प्रेम अशा प्रकारे माल वगैरे टाकणं चालू असते. तर टाका प्रेम भाऊ टाका. तर प्रेम भाऊनं माल वगैरे टाकलेला आहे. आणि हे तुम्हाला काही 2 गोष्टी सांगू इच्छिता, सांगा लवकर. सूरज भाऊला फॉलो कमेंट करा. हां फॉलो बाकी 15 केला. लवकर करून टाका. थँक्यू. काय म्हणले? थांबा आपले प्रफुल्ल भाऊ काय म्हणू इच्छिता? अरे ये तो गलत है ना हमारा. अन्याय हुआ है. ये मेरे साथ अन्याय हुआ है. सूरज भाऊचे लवकर फॉलो करून टाका. तर पाहू शकता कडे भरण्याचे काम असं चालू आहे. तर थोडं राहिलेले काम. तर अर्ध कडं बघा असे पूर्णपणे भरले जाते कडे हे. तर सगळी कड फिरून दाखवतो तुम्हाला कसं काय काम चालू आहे. गजाय वगैरे दाखवतो.
तर पाहू शकता काम एक नंबर केलेलं आहे. 0 मीटर हडकलेलं आहे. या पाईपातून असं माल वगैरे येत आहे आणि पूर्णपणे तुम्हाला विहीर फिरून दाखवत आहे. तर कशी आहे विहीर, पाणी बघा विहिरीतलं दिसायले का तुम्हाला. तर पाहू शकता पाणी वगैरे 50 फूट विहीर आहे आणि 5 फूट गाळ पडलेला आहे. तर म्हणजे 45 फूट आता विहीर राहिली आहे. तर हे कोण गेले आपले प्रफुल्ल भाऊ गुजरले काय हा ढीक टाकाय गेलेले, डिपू टाकाय गेलेले. तर भेटूया मित्रांनो पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सपोर्ट असाच राहू द्या आणि 15K फॉलोअर आहेत आपले ते. बाय. हां तर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. ओके बाय बाय टाटा सी यू. ओके बाय बाय टाटा सी यू. थँक्यू.